नाही, अर्थातच हा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डला आणि पक्षाच्या अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांना आहे. आणि जय पवार यांच्या रूपानं जर एक नव्या युगाची सुरुवात होत असेल तर राष्ट्रवादी परिवारातील एक सदस्य या नात्यानं आम्हाला प्रचंड मोठा आनंद आहे. मी आताच नव्या युगाच्या या दिग्विजयी सुरुवातीला मनापासून शुभेच्छा देतो. कारण पार्थ पवार असतील किंवा जय पवार असतील ही दोन्हीही व्यक्तिमत्व प्रत्येकाला हवीशी वाटणारी आहेत. आणि राजकारणामध्ये अजितदादांच्या पुढच्या पिढीचा उदय होणं, मला असं वाटते सध्याची जी काही पिढी त्यांच्या घरातली राजकारणात उतावीळपणे प्रतिक्रिया देण्यामध्ये मास्टर झालेली आहे, त्यांना हा मोठा एक झटका जय पवारांच्या रूपानं बसेल. आणि जय पवार हे महाराष्ट्रामध्ये तरुण एखादा राजकारणी किती मॅच्युअर्ड असावं याचं उत्तम उदाहरण ठरतील. पर्याय ठरतील का? म्हणजे दुसरे पवार जे आहेत, पवार परिवारात कोणाशी तुलना होत नाही, कॉम्पिटिशन केलं जात नाही. प्रत्येक व्यक्ती आपापली रेष मोठी करत असतो. मी तुम्हाला सांगतो, मागच्या काळामध्ये महाराष्ट्राने 2 युवा पवार पाहिले. एक कर्जत जामखेडचे आमदार श्री रोहित पवार, एक युगेंद्र पवार. या रूपानं तुम्ही 2 सगळे बघितले असतील. पण जय पवारांची एंट्री या दोघांपेक्षा पुढची असेल एवढं मात्र मी नक्की सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.